हातावर मी छोटे छोटे गोळे घेते. आपण पुरी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे घ्यायचे, हातावर पसरवायचे हे असे. आता याच्या सेंटरमध्ये मी ही फिलिंग ठेवते. हे आपलं रेडी झालं आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचेही करून घेऊया. इथे मी 6 पॅटेस करून ठेवलेले आहेत. आता हे आपण पनियारम पॅनमध्ये म्हणजे आप्पे पात्र असतं ना, आपल्या आप्पे पात्रामध्ये आपण हे करून घेऊ. तुम्ही ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता. सगळ्या पॅटेसना मी ब्रेड क्रम्सनी, अगदी ड्राय ब्रेड क्रम्सनी कोट केलेलं आहे. ह्याच्यावर कुठलीही स्लरी वगैरे लावलेली नाही आहे. आप्पे पात्र गरम करून मी यात थोडं थोडं तेल घालून घेते. अगदी थोडं तेल घातलेलं आहे. आपण बनवून ठेवलेले जे पॅटेस आहेत ते मी या आप्पे पात्रामध्ये जिथं जिथं मी तेल घातलेलं आहे तिथं तिथं मी हे पॅटेस ठेवते. आपल्याला हे छान गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला हे छान सगळीकडनं फिरवत फ्राय करायचं आहे. आता मी इथं साईडनी थोडं थोडं अगदी लहान चमच्यानी तेल घालून घेते. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. तेलाने ह्याला एक